विदर्भ आवाज, आवाज तुमचा आमचा। नमस्कार मंडळी, विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत। उमरेड मध्ये रिलायबल अकॅडमी ऑफ कोटाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। उपस्थित मान्यवरांनी केले विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन। JEE नीट परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्यांचाही सत्कार। रिलायबल अकॅडमी ऑफ कोटा उमरेडच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मानार्थ भव्य सत्कार समारंभाचे आयोजन सत्यम सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले। कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते तर सह उद्घाटन माजी राज्यमंत्री राजेंद्र मोडक यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। प्रमुख वक्ते म्हणून उपायुक्त समाज कल्याण विभाग सिद्धार्थ गायकवाड तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली। उद्घाटन प्रसंगी बोलताना सुनील केदारांनी विद्यार्थ्यांना सातत्य, चिकाटी व परिश्रमाचे महत्त्व पटवून देत नीट व JEE यासारख्या परीक्षा यशस्वीपणे पार करण्यासाठी प्रेरणा दिली। तर राजेंद्र मोडकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या। या सोहळ्यात प्रमुख वक्ता सिद्धार्थ गायकवाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत समाज कल्याण विभागाच्या विविध शैक्षणिक योजनांची सखोल माहिती दिली। मागासवर्गीय, भटक्या जमाती, अनुसूचित जाती जमातींसाठी उच्च शिक्षणाच्या संधी, शिष्यवृत्ती योजना आणि परदेशातील शिक्षणासाठी मिळणाऱ्या मदतीची माहिती विद्यार्थ्यांना दिली। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे संचालक सुबोध धनविजय यांनी रिलायबल अकॅडमीच्या नवोन्मेषी उपक्रमांची ओळख करून दिली। JEE, नीट आणि IISER परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या हिमांशु चहांदे आणि त्याच्या पालकांचा सत्कार करण्यात आला। तसेच कुही, भिवापूर आणि उमरेड तालुक्यातील 10वी 12वी परीक्षेतील पहिल्या 3 गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच संस्थेतील शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय गायकवाड यांनी केले तर रोशन पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले। कार्यक्रमाची सांगता संचालक गौरव व्यास यांच्या आभार प्रदर्शनाने झाली। विदर्भ आवाजसाठी सतीश तुळसकर, उमरेड।